27 ऑगस्टला अंतरवाली सराटीमधून मुंबईच्या दिशेनं मराठा समाजाचा भव्य मोर्चा निघणार। 29 तारखेला मुंबईत धडकणार, तर आरक्षणाचा गुलाल लावूनच माघारी यायचं, जरांगेंचं आवाहन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पोलिसांवर दबाव असल्यामुळे कारवाई, जरांगेंचा हल्लाबोल, तर सरकारच्या लोकांकडून मराठ्यांवरती मोर्चावर दगडफेक, जाळपोळ होऊ शकते, मागे हटायचं नाही, जरांगेंच्या सूचना। छाती बडवण्यापेक्षा जनतेनं का नाकारलं याचा अभ्यास करा, मतचोरीच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांचं विरोधकांना उत्तर। महायुती जिंकणार, ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीवरही भाष्य। राहुल गांधींपाठोपाठ ठाकरे बंधूंकडून मतचोरीचा पुनरुच्चार। 2016 पासून मतचोरीबाबत बोलत असल्याचं राज ठाकरेंचं स्पष्टीकरण, तर मतदारसंघातील मतचोरीवरती लक्ष ठेवण्याचं उद्धव ठाकरे यांचं आवाहन। राज ठाकरेंकडून उद्धव ठाकरेंना फोन, बाप्पाच्या दर्शनासाठी शिवतीर्थावरती येण्याचं आमंत्रण। उद्धव ठाकरे सहकुटुंब हजेरी लावणार। मराठा आरक्षणासाठी 29 ऑगस्टला मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाची धडक, लढ्याची दिशा ठरवण्यासाठी बीडमध्ये अंतिम इशारा बैठक। उपमुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक गैरप्रकार, 26 लाखांहून अधिक बोगस लाभार्थींची पोलखोल, बोगस लाडक्या बहिणींमुळे मंत्र्यांना धडकी। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक बोगस लाडक्या बहिणी, मग योजना बंद करू का, माझाच्या रोखठोक सवालामुळे अजित पवारांची चिडचिड। 7 दिवसानंतर नांदेडच्या पूरग्रस्त हसनाळमध्ये गेलेल्या पालकमंत्री अतुल सावेंना करावा लागला पूरग्रस्तांच्या रोषाचा सामना। अभियंता विवेकानंद तिडकेंना अटक करण्याची जोरदार मागणी। प्रभादेवीच्या एसआरए इमारतीमध्ये आयकर विभागाचं मोठं सर्च ऑपरेशन। वकील निलेश हळदणकरांच्या घरी आयकरच्या अधिकाऱ्यांचा 6 दिवस मुक्काम, मोठा गभाडा हाती। गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या गणेश भक्तांचे हाल। ठाणे स्थानकामध्ये गाडीच्या वेळेआधी तब्बल 25 तास प्रवासी रांग लावून फलाटावरच बसतात। मुंबई पुण्यासह राज्यभरामध्ये बाप्पाच्या आगमनाची लगबग, बाजारपेठांमध्ये नवचैतन्य आणि खरेदीसाठी भाविकांची गर्दी। शिर्डीच्या साई मंदिरामध्ये मिळणारा प्रसाद महागला। आता लाडूंचं पाकिट 20 ऐवजी 30 रुपयांना। मोफत बुंदी प्रसादातला तोटा भरून काढण्यासाठी लाडूच्या प्रसादाच्या किमती वाढवल्या, साई भक्तांमध्ये मात्र नाराजी। भारताचा सलामीवीर चेतेश्वर पुजाराकडून निवृत्ती जाहीर। स्थानिक स्पर्धा चांगली कामगिरी होऊनही पुजाराला स्थान नाही। अखेर क्रिकेटच्या सर्व प्रकारांना अलविदा। नमस्कार।